तर शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याचा परिणाम हळद या पिकावर होत आहे. परिणाम म्हणजे काय, तर कंदकूज. ही कंदकूज दोन पद्धतीने होते. एक म्हणजे ओली, दुसरी म्हणजे सुकी. ओली असते त्यामध्ये पिथियम हा बुरशीजन्य रोग असतो व जी सुकी आहे त्यात रायझोक्टोनिया किंवा स्क्लेरोशेरिया यासारखे बुरशीजन्य रोग आढळतात. तर याची लक्षणे म्हणजे काय, जे तुमचे हळद आहे त्याचा ज्यातून जो कोंब निघलेला असतो तो एका साईडून म्हणजे 1 ते 1.5 सेंटीमीटर पासून वर पिवळा पडतो व तसाच हळूहळू खाली जाऊन पिवळा पडतो व पूर्णपणे तुमचं जे कंद आहे ते लालसर होतं. दुसरं म्हणजे काय, जे तुमचं कंद आहे ते लालसर होऊन त्यावर पाण्यासारखा लेअर तयार होतो व त्यातून दुर्गंधी किंवा दुर्गंधीसारखा वास येतो. तर यावर जर कंट्रोल करायचं असेल तर आपण दोन पद्धतीने करू शकतो. पहिले म्हणजे काय, तर आळवणी पद्धत. यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असलेले M45 1 ग्रॅम किंवा कार्बन डायझिन 1.5 ते 2 ग्रॅम सोबत ब्ल्यू कॉपर म्हणजेच कॉपर ऑक्सिक्लोराइड याचं 5 ग्रॅम प्रमाण प्रति लिटर घेऊन तुम्ही आळवणी करू शकता. ह्याने जर कंट्रोल होत नसेल, प्रादुर्भाव जर जास्त वाढला असेल तर आपण दुसरी पद्धत वापरू शकतो. तेच म्हणजे काय, तर रेडोमिल गोल्ड याचाही वापर करून म्हणजे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर याचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने जे कंदकूज आहे त्याचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा नवनवीन शेतीबद्दल व मार्केटबद्दल अभ्यासासाठी आपल्या फार्मर्स गुरु या पेजला फॉलो करा व यूट्यूबला सबस्क्राईब करा.